श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तो स्वामी सेवेचा अनुभव या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये वैशाली मोरे या ताईंचा आपण स्वामी सेवेतून आलेला अनुभव ऐकणार आहोत. आजच्या व्हिडिओचं नाव आहे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या ताईंच्या शब्दात. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे नक्की समजेल आणि आपल्या या व्हिडिओचे 2 ते 3 भाग पडणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला पडणारे प्रत्येक भाग पाहायला भेटेल. आणि या ताईंच्या लाईफमध्ये एवढी संकट आली पण त्यांना स्वामी महाराजांमुळे कसा तोडगा मिळाला हे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक भाग पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओलाच सुरुवात करूया त्या ताईंच्या शब्दात. नमस्कार, माझं नाव वैशाली मोरे. माझं शिक्षण BA चालू होतं. घरामध्ये माझ्या लग्नाचा विषय चालू झालेला होता. त्यानंतर माझ्या वडिलांच्या मित्रांनी एक स्थळ आणलेलं होतं माझ्यासाठी. त्याची पूर्ण कल्पना माझ्या आईवडिलांना आधी दिलेली होती. त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांना पाहण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ असं सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी ते पाहुणे मला पाहायला आले. ते पाहुणे आल्यानंतर चहा पाणी याचा कार्यक्रम उरकून घेतला. मग त्यानंतर एकमेकाला प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम चालू झाला. त्यांनी मला फक्त माझं नाव विचारलं आणि शिक्षण किती झालं एवढंच विचारलं, दुसरं काहीच विचारलं नाही. ते स्थळ एकदम गरीब घरातलं होतं. पण मुलगा मात्र खूप शिकलेला होता. पण त्याला नोकरी नव्हती. त्याचे आई वडील पण एकदम गरीब, मोलमजुरी करून त्यांनी मुलाला चांगले शिक्षण दिलेले होते. तो मुलगा एवढा साधा सिंपल होता की त्याच्या अंगावर कपडे देखील अगदी जुनाट होते आणि त्याच्या कपड्याचा तर परफ्यूमचा थोडा देखील वास येत नव्हता. पायात स्लीपर चप्पल आणि रंगाने देखील सावळा. आणि त्याच्या घरी तर काहीच संपत्ती नव्हती. राहायला साधं पत्र्याचं घर होतं आणि बाईक देखील नव्हती. मला तर तो आवडलाच नाही. कारण माझं बाहेर एका मुलासोबत प्रेम होतं. तो मुलगा खूप देखणा, रुबाबदार, रोज नवीन कपडे, रोज वेगळ्या परफ्यूमचा वास. काय त्याचं राहणं, वागणं, बोलणं. आणि त्याच्याकडे 4 व्हीलर देखील होती. तो रोज मला कॉलेज सुटल्यानंतर मला न्यायला यायचा. रोज आम्ही फिरायला जायचो. रोज एका महागड्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जायचो. तो माझ्यासाठी खूप पैसा खर्च करायचा. पण हे सगळं माझ्या घरी माहीत नव्हतं. आणि पप्पांच्या मित्रांनी ते आणलेलं स्थळ, त्या मुलात आणि यात खूप फरक होता. तरी पण माझ्या घरच्यांनी त्या गरीब मुलासोबत माझं लग्न जमवलं. मग एक दिवशी त्या मुलाने मला फोन केला. त्याचा फोन तर तिघात मिळून एकच आणि तो पण साधा बटनाचा. मग फोन आल्यानंतर त्या मुलाने पहिला प्रश्न मला विचारला, तुमचा अभ्यास कसा चाललाय? मला तर पहिल्यांदा त्याच्या बोलण्याची तर किळसच आली. कारण तो तुमचा आणि अभ्यास हे शब्द ऐकण्याची सवय नव्हती. कारण माझा मित्र काय करतेस, झालं का जेवण, उद्या फिरायला जाऊया असं बोलायचं. मग त्या मुलाला मी म्हटलं, तुझ्याकडे चांगला फोन नाही का? आणि तोही तुझा वैयक्तिक. तर तो म्हणाला, आई वडील मी एकच फोन वापरतो आणि मोठा फोन म्हणजे त्याला खूप खर्च, रिचार्ज एवढी ॲडजस्ट नाही होत. त्यावर मी बोलले, तुमच्याकडे काहीच कसे नाही? त्यावर तो मुलगा म्हणाला, काही नाही म्हणजे? आई वडील आहेत की माझ्याकडे. त्यावर मी हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, आई वडील तर कोणाकडेही असतात, गाडी, बंगला, पैसा असं रे. तो म्हणाला, हे बघा, माझ्या आई वडिलांनी मला आयुष्यभर मोलमजुरी करून चांगले शिक्षण, चांगले संस्कार दिले आहेत. ह्याचे पुढे मला आणखी काय हवं? माझं शिक्षण खूप झालं आहे. आज ना उद्या मला नोकरी तर लागणारच की. मग हळूहळू सुधारणा होईल. असो, बाकी तुम्ही पण खूप अभ्यास करा, मेहनत करा आणि एक दिवस तुम्हाला पण नोकरी लागेल, तेव्हा आपलं चांगलं होणारच आहे. असं म्हणून त्याने फोन ठेवला. त्यानंतर आमच्या लग्नाची तारीख जवळ आली. हळदीचा दिवस आला. आम्हा दोघांना हळद लागली. माझ्या मित्राला माहिती होतं आमचं लग्न आहे म्हणून. तो माझ्या मागेच लागला, आपण पळून जाऊन लग्न करूया आणि तू जर माझ्याबरोबर नाही आलीस
तर मी आत्महत्या करेन आणि आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहीन आणि त्या चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहिणार आहे. मला असा मेसेज आला आणि मी कसलाही विचार न करता पहाटे लग्नाच्या दिवशी 3 वाजता त्याच्यासोबत पळून गेले. मग 1 वर्षभर आम्ही चांगले सुखी संसार करू लागलो. त्यानंतर त्याला मित्रांच्या संगतीने दारूचे व्यसन लागले. सोबतच जुगार, तंबाखू यासारख्या सवयी एवढ्या जडल्या की तो त्यातच वाया गेला. मला मारहाण करू लागला. काही काम करत नसायचा. नुसता 24 तास नशेत. मी काय खाणार? एके दिवशी मी खूप आजारी पडले. प्रचंड ताप पण आला. दवाखान्यामध्ये जाण्याकडे माझ्याकडे पैसे देखील नव्हते. आणि नवरा तर विचारू नका. त्याचं व्यसनाच्या नादात बायको आजारी आहे ते सुद्धा माहीत नव्हतं. मग आमच्या गावामध्ये एक सरकारी दवाखाना होता. त्या दवाखान्यात गेले. दवाखान्यामध्ये खूप गर्दी होती. माझा 25वा नंबर होता. आणि त्या ठिकाणी बसले. लोक कुजबुजत होते की नवीन डॉक्टरची बदली झाली आहे आणि तो डॉक्टर खूप हुशार आहे. त्याच्या पहिल्याच तपासणीत रुग्ण बरा होतो. बरीच स्तुती चालू होती. त्यानंतर एक झालं की एक तपासण्यासाठी जात होते. त्यानंतर माझा नंबर आला. तर या व्हिडिओचा पहिला भाग इथपर्यंतच होता. याच व्हिडिओचे पुढचे आणखी काही भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक देखील भाग मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.